नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला अशा घटनेवरती एक स्टोरी सांगणार आहे. काकाची आणि पुतणीची. ही सत्य घटनेवरती आधारित स्टोरी मी तुम्हाला सांगत आहे. पुरी स्टोरी ऐकल्याशिवाय जाऊ नका. आपल्या चॅनलवरती आलेच आहे तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी स्टोरीला चालू करतो. अगं आई मेले आता, प्लीज काका बाहेर काढा ना, खूप त्रास होतोय काका. अहो मम्मी, अगं मम्मी, मी मेले आता, प्लीज काका बाहेर काढा ना लवकर, खूप त्रास होतोय हो काका. हो मम्मी मम्मी. शालिनीचा आता खूप थरकाप होत होता आणि काकांच्या समोर विनवणी करत होती. शालिनी, खूप दुखतंय, खूप दुखत आहे हो काका. हे आता तिच्या काकांनाही समजले होते. जेव्हा जेव्हा तिचे काका प्रयत्न करायचे तेव्हा शालिनी त्याला मागे ढकलायची आणि रडायला लागायची, कारण शालिनीला खूपच वेदना होत होत्या, खूप त्रास होत होता. आता तिच्या काकांना समजले होते की शालिनीला आता खूप त्रास होत आहे, तर ती मला जवळसुद्धा येऊन देणार नाही, कारण आता ती खूपच घाबरली होती. म्हणून काकांनी शालिनीला प्रेमाने खाली उताने पाडले आणि तिच्या तोंडावर झोपायला सांगितले, जेणेकरून तिचे काका तिच्याजवळ जाऊ शकते, जेव्हा ती त्यांना मागे ढकलू शकणार नाही. शालिनीला सुद्धा एक सल्ला मान्य केला आणि तोंडावर झोपली. आता काका तिच्या जवळ गेले, प्रयत्न करू लागले. शालिनीला खूप वेदना होत होत्या, जोरजोरात किरकिरू लागली. काकांचा प्रयत्न तर खूप खंबीर होता. काका आता काही मागं हटणार नव्हते. मम्मी, काका दुखत आहे, काका जरा दया करा, काका खूप दुखतंय आता, अशी शालिनी खूप जोरात काकाला बोलायला लागली. पण काका आता ढकलल्याशिवाय तर काही मागं घेणार नव्हते. मी मरेल हो काका, दम्मानी काका, अशी बोलत शालिनी काकाला सांगत होती. पण यावेळी काकांनी ठरवलं होतं की काहीही झालं तरी आपलं काम करत राहायचं, कारण शालिनीचा काकांना हे चांगलंच माहीत होतं की त्यांना वाटत जरी असलं की शालिनीला थोडासाही त्रास होऊ नये तरीही ते यावर काहीच करू शकत नाहीत. आणि असं असलं तरी शालिनीला आता वेदनाही, कितीही ओरडली, कितीही काही झालं तरी पण नंतर शालिनीला खूप बरं वाटेल आणि शालिनी नंतर मजा नक्कीच येईल. बेटा तू घाबरू नको, फक्त थोडा दम धर, असे काका तिला समजून घालत त्यांचा प्रयत्न सुरूच होता. हे फक्त वेळेची बात आहे, नंतर तुला खूप बरं वाटेल. डोळे बंद कर आणि बेटवरती घट्ट धर, ज्यामुळे तुला वेदना सहन करण्याची मदत होईल. रौनक काकांचा सल्ला मान्य केला. आता काकांनाही चांगली संधी मिळाली म्हणून त्यांनी शालिनीचा पाय घट्ट पकडला आणि अतिशय काळजीपूर्वक आणि सुईच्या मदतीने शालिनीचा पायाचा काटा काढला. काकांनी पायाचा काटा काढल्यात शालिनीच्या वेदना ओरडली. ती ओरडली, अगं आई, तुम्ही मला मारलं. पण शालिनीच्या काकांना तिला प्रेमाने मिठी मारून गप्प केलं. मग तिच्या हातावर ठेवला आणि पायावर किती मोठा काटा आहे हे दुखवलं. काटा बाहेर येताना पाहून शालिनी खुश झाली आणि रडत रडत काकांचे आभार मान्य केले, कारण आज ती शाळेतून येताना तिच्या पायात काटा अडकला होता आणि तेव्हापासून तिला सतत वेदना होत होत्या. आणि जेव्हापासून तिला वेदना सहन करत होती आणि काकांना तो काटा काढला आणि शालिनीला विचारले, आता कसं वाटतं तुला? मित्रांनो, हा काटाच होता. तुम्ही वेगळा गैरसमज जर केला असेल तर तुमचा हा विचार बाहेर काढून टाका.